सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे। माझं शिक्षण जे आहे ते BSc ऍग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी मी पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर 2004 साली जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी ग्रामसेवक या पदावर मी जॉईन झाले। त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या ठिकाणी परीक्षा देऊन 2008 साली मी परभणी जिल्ह्यामध्ये तांत्रिक अधिकारी या पदावर जॉईन झाले। तर माझा सरळ सेवेचा अभ्यास पण चालू होता। रोजगार विभागाची ज्या वेळेला सरळ सेवेची जाहिरात आली तर त्यावेळेला मी अर्ज केला होता। सरळ सेवेतनं 2014 साली मी रोजगार अधिकारी या पदावर गटबळ अधिकारी म्हणून पुण्यामध्ये जॉईन झाले। त्यानंतर 2022 साली प्रमोशनने मी ठाणे या जिल्ह्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत कार्यरत आहे। ठाण्यासोबतच पालघरचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे तेव्हापासून म्हणजे होता आणि मी तो चांगल्या प्रकारे पूर्ण केलेला आहे। डिपार्टमेंट बद्दल जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जे 3 ते 6 महिन्याचे शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्स असतात स्किलिंगचे, तर ते या डिपार्टमेंट मार्फत करण्यात येतात। त्यानंतर प्लेसमेंट ड्राईव्ह किंवा ज्याला आपण रोजगार मेळावे म्हणतो, तर या माध्यमातून जे रोजगार इच्छुक मुलं आहेत ती रोजगार इच्छुक मुलं आणि उद्योजक यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम आम्ही करतो आणि त्या माध्यमातून मुलांना त्यांच्या एक्सपेक्टेशननुसार जॉब मिळतात। मी या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व महिला वर्गाला असं आवाहन करत आहे की सद्यस्थितीमध्ये जे महिला सक्षमीकरण अभियान सुरू आहे तर त्या अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या योजना वेगवेगळ्या चालू आहेत महिलांसाठी, तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा।